हॅलो हॅलो बाईक चेक हॅलो तर यावेळेस माननीय श्री गजानन तुकाराम भोईर यांच्या वतीनं आमच्या मंडळासाठी तब्बल 500 रुपयाचं डोनेशन आलंय. तर आपला सहर्ष स्वागत दादा. विनंती करतो दादाला पण मंचावरती येऊन या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ओव्हर टू रोशन पाडे. मध्ये काय बोलल कोण मी टेकले तरी दिसतो पट्टी मारली तरी दिसत अंदा काढून बोलला तरी चालेल तरी दिसेल. नक्कीच मोठी स्पर्धा पाहतोय. कुलदेव क्रीडा संघ पेंद्र यांच्या माध्यमातून आज मेगा फेस्टिवल मेगा महोत्सवचा दिवस पाहतोय. तर एका बाजूला पापडीचा पाडा बनाम कोलपाडी असा आपण सामना पाहतोय. सुपर 3 साठी कोण क्वालिफाय होईल, हु इज द लकी गाईज, कोण लकी करणार जो नक्की चमचमत्या ट्रॉफ्यांच्याकडं घोडदौड चालू करेल. साई नक्कीच मोठी आपण शुक्ल पाहतोय. या शुक्लेबद्दल काय म्हणाल, ज्या प्रकारे आपण हे आयोजन पाहतोय? नक्कीच अप्रतिम आयोजन म्हणून मी यावेळी रोशनना खेळपट्टीचा विचार केला. खेळपट्टीचा पूर्ण प्राधान्य आपण जर बघितला तर खेळाडूंसाठी ही अनुकूल अशी परिस्थिती आपण मैदानावरती पाहू शकाल. त्यानंतर मंचाचा विचार केला. आज पाहुण्यांचा ताफा अत्यंत पाहिला. त्यानंतर आयोजकावरती असलेलं प्रेम, डोनेशन असू द्या किंवा प्रतिसाद, आज प्रेक्षक मायबाप आणि नक्कीच आमचे आयोजक करता इथे मला ठाम वाजून बसल्यात. त्या आयोजकांना भगवा सलाम. मोठा सामना पाहतोय. पापडीचा पाडा बनाम कोलवाडी, म्हणजे जय महाराष्ट्र पापडीचा पाडा. तर कोलवाडी संघाचा विचार केला तर ओमसाई गावदेवी कोलवाडी संघ यांच्यामध्ये आपण ही लढाई पाहतोय. चांगला सामना असेल. मात्र दोन्ही संघाने हे सत्र गाजवलं ते म्हणजे गोलंदाज रवींद्र भोईरनं, जे नक्कीच आमचे रायगड समालोचक असून सल्लागार आहेत. अजूनपर्यंत 20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी कामगिरी आपण या रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून पाहतोय. चांगले नक्की व्यक्तिमत्व याच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड म्हणजेच विचार केला निखिल हा मैदान त्यांच्यासाठी रास आहे. कारण मागच्या 2016चा विचार केला 4 चेंडूमध्ये 4 फलंदाजांना बाद. त्यानंतर 2017चा उगम पाहिला तर 3 चेंडूमध्ये 3 फलंदाजांना बाद करण्याचा रेकॉर्ड ब्रेक खेळी रवींद्र भोईर यांची पाहतोय. मात्र हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. सुपर 3 मध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. मात्र पापडीचा बडा संघ दादा संघ आहे. तलोजा एमआयडीसी मध्ये 2 ताकदवर संघ आज एकमेकांसमोर झुंज देतील. तर एका बाजूला कोलवाडी संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण कोलवाडी संघ बनाम पापडीचा बडा असा सामना पाहतोय. खच भरलेला आपण पेंदरचं मैदान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी पेंदर आणि तमाम रसिकांचं रोशन पाटीलचा प्रेमाचा नमस्कार. जाऊया क्रिकेटच्या सैराट दुनियेमध्ये सामना पाहतोय. पापडीचा पडा बनाम कोलवाडी. पंचच्या भूमिकेत जायचं समाधान भोईर. अरे पंचत ना तर नक्कीच रोहिदास भोईर आणि पंकज कोपरकर नक्कीच तयारीशी शस्त्र हातामध्ये घेऊन पंचांच्या भूमिकेमध्ये जाताना समाधान भोईर आणि रोहिदास भोईर 2 अनुभवी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. जबरदस्त साथ चढला जाईल. एक विचार केला तर हे सिमेंटचं जंगल पाहतोय. जबरदस्त आपण या एरियाला नक्कीच क्रेज झालाय, नक्कीच भाव वाढलाय. त्या रीतीनं विचार केला तर मोनोरेल जबरदस्त आपण पाहतोय. या हवाई सफर करणारी आपण विचार केला चांगली आपण नगरी पाहतोय. ज्या नगरीला बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी म्हणून संबोधलं जातं. शिडकोचं हे मैदान पाहतोय. या मैदानामध्ये आपण ऐतिहासिक सामना पाहतोय. जबरदस्त प्रेक्षकांची मांदियाळी या सायंकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. जबरदस्त सामना एका बाजूला आपण पाहतोय तो कोलवाडी, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय तो पापडीचा पाडा. तर कल्पेश भोईर नक्कीच आमच्या गुणरेखाच्या भूमिकेत आमचे दुसरे मयूर नक्कीच आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. जबरदस्त स्कोरिंग. चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी.
धन्यवाद मास्तर. शिवसेनेचं सॉन्ग पाहतोय. भाजप आणि शिवसेना यांची युती नक्कीच 28-25 वर्ष युती तुटली आहे. आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतोय. मात्र महेश आगलावे चेंडू सोडतोय, एकदा पूर्ण करतोय. धावाचा विचार केला तर पंच लागला गेलाय. 5 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर संदेश खरात हा गोलंदाज धावांचा रोख लावण्यास नक्कीच भाग पाडलं जातं या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये सामना कल्पेश 4 षटकांचा असणार आहे. 3 षटकांचा सामना नक्कीच अंतिम क्षणाला आयोजकांनी कपात केला 1 षटक, कारण मेगा फायनल खेळवायची असताना मात्र सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू आउट ऑफ द बाउंड्री. धन्यवाद डीजे मास्तर. आपण चांगली फटकेबाजी पाहतोय. जय महाराष्ट्र पापडीच वार संघाच्या माध्यमातून तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणेन 9 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला फलंदाज अनिकेत पवार आपली पावर दाखवताना पाहतोय. नक्कीच कॉमेंट शांत असतं. किती निर्णय नक्कीच देण्यास नक्कीच पंच सल्ला मसलत करताय. तर धावाचा विचार केला तर तब्बल 9 धावा आपण धावफल किती पाहतोय. 2 पंच सल्ला मसलत करताना पाहतोय. जबरदस्त पंचाची भूमिका रोहिदास भोईर आणि आमचे पंच उपविषकार समाधान भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 9 धावा धावफल किती पाहतोय. संदेश खरात या नक्कीच गोलंदाजाला नक्कीच तैराट मानलाय. जबरदस्त गोलंदाजी. मात्र येणाऱ्या फलंदाजाला फक्त आक्रमण आणि आक्रमण करावं लागणार आहे. तर तो फलंदाज अनिकेत पवार या फलंदाजामध्ये ताकद आहे. तो फलंदाजा विचार केला तर पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एका धावसंख्या पुढे हादरली जातीये. एका धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय. 10 कदम 10 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तब्बल या गोलंदाजानं 4 चेंडू फेकलेत. पुढे मात्र 5वा चेंडू सुद्धा निर्धाव फेकण्याचं कार्य या गोलंदाज संदेश खरातच्या माध्यमातून पाहतोय. रुपेश मडवी आणि गोलंदाज आपण संदेश खरात याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. मात्र अनिकेत पवार आपण स्ट्राईकला पाहतोय. या फलंदाजीच्या माध्यमातून 2 चेंडू पाठोपाठ निर्धाव फेकलेले आपण पाहतोय. पापडीचा पडा संघाच्या माध्यमातून चांगली आपण गोलंदाजी पाहतोय. मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा. चेंडू मात्र इथे मात्र दंडित घोषित केलाय समाधान भोईर यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हा फलंदाजा विचार केला की भले चेंडू वाईट होता, मात्र टोलवला असता तर निश्चित चौकार असता या चेंडूवरती. चांगला फटका फलंदाजानं हेरलाय. आउट ऑफ द 6 षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 17 धावा धावफलकावरती पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा म्हणजे कुठेतरी दमदार सुरुवात पाहतोय. मात्र गोलंदाजी अत्यंत घातक असेल ती कोलवाडी संघाची, कारण त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली आहे. मात्र या पहिल्या षटकामध्ये थोडीशी मजबूत स्थितीमध्ये असताना आपण फलंदाजीच्या मार्गावर जय महाराष्ट्र पापडीचा पडा संघ पाहतोय. दोन्ही संघ दादा आहेत. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही संघामध्ये टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेले आपण 2 संघ पाहतोय. तल्लज एमआयडीसी मध्ये बरोबर ताकद दाखवणारे 2 संघ आज पेंदरच्या या सरजमीनवरती आमने सामने 2 हात करताना पाहतोय. तर पापडीचा पडा बनाम कोलवाडी असा आपण सामना पाहतोय. चांगला चेंडू फेकला होता नक्कीच लॉंगॉनच्या डोक्यावरून फलंदाजीच्या मार्फत अनिकेत पवारनं पावर दाखवली आहे. जो अनिकेत पहिल्या चेंडू 4 धावा ठोकल्या होत्या. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर त्याला मात्र आक्रमक करायचं होतं. तो आक्रमक रवैया रौद्ररूप धारण केलेला
गेला अनिकेत पवार या फलंदाजांना तमतमाचा सनसनाटा षटकार फेकला मिड विकेटच्या डोक्यावरून पहिले षटक फेकले जाते नक्कीच साईराजे आज कॉमेंटच्या भूमिकेत नक्कीच आम्हाला साथ देणार पाहतोय 3 दिवस आम्हाला नक्कीच सहकार्य लागलं त्यांचं सुद्धा या शुक्लेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत पहिल्या षटकाचा खेळ 17 धावा धावफलकावरती येणार दुसरं षटक नक्कीच कल्पेश महत्वाचा असेल या षटकामध्ये जर धावा रोखल्या नाही कोलवाडी संघ तर कुठेतरी 2 पावलं पुढे असेल तो म्हणा पापडीचा पाडा सगर पहिल्या षटकामध्ये जो स्टार्ट दिलाय तो अत्यंत इम्पॉर्टंट मात्र गोलंदाजीचा जादूगर कोलवाडी संघाचा नक्कीच अनुभव गोलंदाज रवींद्र भोईर बॉलिंग पार येतोय अनेक वर्ष क्रिकेटच्या सेवेमध्ये असलेला गोलंदाज रवींद्र भोईर गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकला फलंदाजा विचार केला तर आपण रुपेश मडवी मॅन फ्रॉम पापडीचा पाड्याचा हा फलंदाजाला आपण पाहतोय चांगला फटका इथे मात्र लटका करतोय या क्षेत्ररक्षकाने तब्बल 7 झेल पकडण्याचा रेकॉर्ड आज या मैदानावरती नक्कीच मुकम्मल केला म्हणजे क्षेत्ररक्षणाचा आवड सुद्धा याच मैदानावरती असेल कारण सतीश आग्रेने तब्बल 7 कॅचेस लॉग ऑन आणि लॉग ऑफच्या रिझम मध्ये घेतल्यात त्या क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करावं तितकं थोडं नवीन फलंदाज वादळी फलंदाज विस्फोटक फलंदाजीच्या मार्कवर प्रवीण गरज मॅन फ्रॉम पापडीचा पाडा विश्वघातक फलंदाज आपण फलंदाजीच्या वाटेला जाताना पाहतोय ज्या रीतीनं गोलंदाजा विचार केला रवींद्र भोईरची जादूगरी इथे मात्र पेंदर संघाचं हे मैदान या गोलंदाजासाठी रास आहे मात्र या रास असलेल्या मैदानात मात्र फलंदाजाला मूळ तोड जबाब द्यावा लागेल इतका जबाब पत्तरच द्यावा लागेल तर फलंदाज पापडीच्या पाड्या संघाच्या फलंदाजांना तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 17 धावे 17 धावा धावफलक पाहतोय मात्र फिरकीचा आणि मध्यम गती गोलंदाजीचा जादूगर बॉलिंग मार्गवर आपण रवींद्र भोईरला पाहतोय चांगला आपण टॅलेंट मास्टरमाइंड डोक्याचा वापर करताना आपण हा गोलंदाज पाहतोय डोक्यानं चालणारी माणसं ध्येय कापतात आणि पायानं चालणारी माणसं ध्येय नक्कीच आपण अंतर कापतात आपण डोक्याचा वापर करताना आपण गोलंदाज पाहतोय तब्बल धावसंख्या पोहोचते ती म्हणून 17 धावा धावफलकावरती पापडीचा पाडा संघाची फलंदाज इथे मात्र रौद्र रूप धारण करेल फलंदाज अनिकेत पवार अनिकेत पवार पाक टू द पवेलियन दुसरा विकेटचं बदल मानाची वेताल देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली कालेच्या पोरांनी सजवली कालेच्या पोरांनी ताल देवाच्या गावसाला जमलाय पालखी ताल देवाच्या धन्यवाद मास्तर या शुक्ले बदला चौथा नक्कीच लेग बिफोरचा फलंदाज बगबादा बाद झालाय कल्पेश भोईर यांची चाणक्य वृत्तीची आपण गुणरेखक पाहतो त्यांना की त्यांना सुद्धा सॅल्यूट असेल तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 17 धावा धावफलक कधी पाहतोय गोलंदाज रवींद्र भोईर सारखा वादन थांबणार नाही आहे ज्या रीतीनं या गोलंदाजाला रानबाण उपाय म्हणून कोण फलंदाज इथे मात्र फलंदाजी करेल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे फलंदाजीच्या मार्कवर अविनाश पवार जो गोलंदाजाचा नाश करतोय तोच फलंदाजच्या मार्कवर चांगला देखना फटका मात्र या फलंदाजाला सुद्धा डोकं वर काढू देत नाहीये मिडॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय महेश आगलावे चेंडूला गॅदर करेपर्यंत एक धाव चोरली जातीये तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणेन 18 धावा आपण धावफल कधी पाहतोय 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहली घातन गोरे साहेबांच्या पोरांना 4-0 हरवण्याचा विक्रम नक्कीच विराट कोहलीने केलाय तो 18 क्रमांकावर धावफल कधी पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावर रवींद्र भोईर सारखं वादळ इथे मात्र थांबणार नाहीये मात्र थांबावं लागेल थांबवण्याचा प्रयत्न पाहतोय इथे मात्र फलंदाज प्रवीण खरतला सुद्धा पूर्णपणे जगून ठेवले या गोलंदाजाला मात्र प्रवीण खरतला रौद्र रूप धारण करावं लागेल प्रवीण खरतला षटकार चौकार मारावं लागेल कारण संघाला धोका बिंदास ठोका हे नक्की समीकरण आजमावं लागेल ते पापडीचा पाडा संघाला संकटामध्ये सापडलाय पापडीचा पाडा संघ जो फलंदाजीसाठी ओळखला जातोय मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावांची मजल मारली आहे मग दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या रोखण्याचं काम आपण कोलवाडी संघाच्या माध्यमातून पाहतोय पुन्हा देखणी गोलंदाजी पाहते वा छाग आहे गुरु 2 षटकांचा नक्कीच खेळ समाप्त होतोय तब्बल धावसंख्येवरती धावफलकावरती धावा लागतात 18 धावा म्हणजे या षटकामध्ये कल्पेश फक्त 1 धाव
असं वाटलं नव्हतं की एक धाव येईल, मात्र आली आहे लाजवाब सल्यूट. जबरदस्त गोलंदाजी पाहते, मात्र येणाऱ्या फलंदाजाला नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागणं. मात्र रवींद्र भुई नक्कीच आपण बाहेर नक्कीच टाळ्या वाजवायच्या. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी अंतिम क्षणाला रवींद्र भोईर याची. मात्र फलंदाजाला हे जाणायला हवं की आपल्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, मग दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव कळाली. हे कमीपणा जो झालाय तो आपण नापायला हवा. ज्या रीतीनं चाणक्यकृती आजमायला हवी ती म्हणेन फलंदाजी करणारा पापडीचा पडा संघाला. फक्त 1 धाव आली होती, तब्बल धाव संघ जाऊन पोहोचतीये ती 18 धावा धाव फलकावरती. नक्कीच धावांचा विचार केला तब्बल 18 धावा पाहतोय धाव फलकावरती. या गोलंदाजाला तब्बल विचार केला चांगली गोलंदाजी. मात्र फलंदाज जोपर्यंत प्रवीण घरत नामक फलंदाज पापडीच्या पाऱ्याचा जोपर्यंत फलंदाजीवरती शाबूत असेल तोपर्यंत नो टेन्शन. मात्र फलंदाज अविनाश पवार या फलंदाजाला पावर दाखवावी लागेल. तर या फलंदाजामध्ये ताकद आहे, उत्तुंग गगनभेदी षटकार मारण्याची ताकद या फलंदाजामध्ये. तो फलंदाज आपण स्ट्राईक 400 ला पाहतोय. नक्कीच या गोलंदाजाला नक्कीच या फलंदाजाला पूर्णपणे जगून ठेवलंय. जो नक्कीच या गावचे जावई बापू मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी हिरो इथे मात्र दादागिरी प्रस्थापित करायला पाहतोय. मात्र या गावचे जावई बापू अनेक वेळा पाहिलं आपण. प्रदीप पाटील या जावई बापूने सुद्धा अर्धशतक ठोकलं होतं या मैदानावरती आणि हे जावई बापू सुद्धा नक्कीच चांगली कामगिरी करताना या पेंदरच्या मैदानावरती पाहतोय. चांगला देखना फटका बिग 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 हिट 6 षटकार. जबरदस्त फटकेबाजी पाहतोय फलंदाज. 24 धावा धाव फलकावरती. येणाऱ्या या 4 चेंडूवरती मात्र आक्रमण करावं लागणार आहे. शॉर्ट ऑफ चेंडू फेकला होता, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा. जबरदस्त पंचाची भूमिका बजावता नक्कीच समाधान भोईर आणि नक्कीच आमचे पंच रोहिदास भोईर. समाधान नक्कीच आम्हाला चान्स दिली समालोचन करण्याची. त्यांचं शुक्लेच्या माध्यमातून सरचे स्वागत. तब्बल 25 धावा धाव फलगती पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज वादल. हे वादल थांबणार नाहीये, कारण स्वागतच्या षटकामध्ये हा फलंदाज तुफान हाणामारी करतोय. फलंदाजीसाठी वाट्याला आलेले हे 3 चेंडू कुठल्या प्रकारे ध्येय प्राप्ती गाठील हे पाहणं गरजेचं. नक्कीच कमबॅक करताना मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा. मनोवैज्ञानिक दबाव. ज्यानंतर आपण चौकार षटकार पाहिल्यानंतर गोलंदाजावरती दबाव आलाय, मात्र दबावानं जर खेळला तेवढा आकाश येईल. मात्र दबाव फेटाळून या गोलंदाज राजेश शागलावेला गोलंदाजी करावी लागेल, कारण राजेश शागलावे मोठं अस्त्र आहे ज्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट या गोलंदाजानं घेतले होते. तो गोलंदाज इथे थोडासा डासलतोय, मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. आत्मविश्वासाचा बलका करणं अत्यंत गरजेचं गोलंदाजाला. वाह छाग आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. इथे मात्र कमबॅक केलंय, मात्र फलंदाज थोडी चुकी करतोय. स्ट्रोकचे सिलेक्शन आधी करतोय, मात्र चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचतीये 300 गाठली आहे. सन्मानजनक कामगिरी म्हणेन जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ. अत्यंत दादा संघ आपण पाहतोय तलोज MIDC मधील राईट मोदी विकेट. शॉर्ट ऑफ चेंडू पूल केलाय या स्पर्धेतील षटकार साधा बेंजडी.
डीजे मास्तर गोलंदाज चुकी करतोय, कारण शॉर्ट ऑफ चेंडू फेकल्यानंतर हा फलंदाज थांबणाऱ्यापैकी नाही आहे, कारण शेवटचा चेंडू तब्बल शिल्लक असेल. 5 चेंडूचा खेळ होतोय. शेवटचा चेंडू प्रगती पथावर बॉलिंग मार्गवर राजेश आगलावेला कमबॅक करण्याची संधी. मात्र फलंदाज काय करतोय हे पाहणं गरजेचं आहे, कारण चांगला फलंदाज पापडीचा पडा संघाचा पाहतोय, मात्र फलंदाज बाद होतोय. पहिलं सत्र संपलं गेलंय. पूर्वार्धाचा विचार केला तर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणेन 36 धावा आणि 37 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. आता मात्र फलंदाजीसाठी प्राचार्य करेल तो कोलवाडी संघ. दोन्ही संघ दादा संघ आहेत. दिग्गज खेळाडूंचा भरणा या दोन संघामध्ये पाहते, मात्र शेवटच्या क्षणाला केलेली गोलंदाजी इथे मात्र थोडीशी मागणी ठरली आहे. तर कल्पेश बोरे आम्हाला सांगतायत तिसऱ्या षटकामध्ये तब्बल धावांचा मुजरा पाहिला. 2 षटकार 1 चौकार म्हणजे तब्बल या गोलंदाजाला 18 धावा. मात्र रवींद्र भोईचं दुसरं षटक अत्यंत महत्वाचं पाहिलं, ज्यानं फक्त 1 धाव दिली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती तब्बल धावा लागतात 36. तर येणाऱ्या नक्की षटकांसाठी जाऊया. या धावा कशा बनवल्या जात येईल हे गोडवाणीतून नक्कीच आमचे साई राजे यांच्या आवाजामध्ये. तर धन्यवाद रोशन पाटील. तर हे सामने जर आपण विचार केला, कुलदैवत क्रिकेट क्लब पेंद्रा आयोजित हे सामन्याचा पूर्णपणे कव्हर बघितला www.panveltennis.com वर आपण बघू शकता. वैभव पाटील, संदीप वास्कर, केतन दलवी असे यांनी जबरदस्त आपण पूर्णपणे कव्हर केलाय. आणि जे प्रेक्षक या माध्यमातून ऐकतात त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळी टोलाचा मजकूर संघाचा संघनायक आणि किरोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन अशंग्रस्त व्हायचं आहे, कारण लकी ड्रॉ यावेळेस उडवणार आहे. तर त्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. तर नाव बॅक टू द क्रिकेट. शुक्रवार दिनांक 27/1 आणि 28 दिनांक 28 आणि यावेळेस रविवार दिनांक 29/1 आपण मेगा फायनल अंतिम सामना यावेळेस बघत आहात. जबरदस्त सामना जर बघितला तर यावेळेस पापडीबारा संघ आणि यावेळेस कोलवाडी येणारे चेंडू असतील 18 आणि गरजेचे मात्र 37 धावा यावेळेस धावफलकावरती लागल्यात. 37 धावा कंपल्सरी. पण नाणेफेकीचा अंतिम कॉल असेल त्यावेळेस सामन्याची घोषणा केली जाईल. यावेळी सलामीची जोडी सैराट आणि जिंकाट झाली जोडी आपण पाहू शकाल. एका साईडला आपण पाहू शकाल निखिल नाईक आणि महेश आगलावे. नावात त्याच्या आगामध्ये आग कशी करील, यावेळेस आग लावेल का षटकार चौकाराला ते पाहणं गरजेचे असणार आहे. यावेळी षटक क्रमांक पहिला. यावेळेस गोलंदाज पंचांच्या डाव्या करून पुलटा चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात अनिकेत पवार यावेळी चुकी करतोय. चुकीला माफी नाही. पहिली चुकी यावेळेस अनिकेत पवारच्या माध्यमातून. पहिला चेंडू जबरदस्त फेकला होता संकेतनं, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ भेटत नाही. 1 धावाने श्रीगणेश ओपन होते. यावेळी गोलवाडी संघाचा षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर असताना गोलंदाज पंचांच्या डाव्या यष्टी करून बोट कॅम्प एंड करून गोलंदाज सज्ज. यावेळी महेश आगलावे चांगला फलंदाज आहे. उजव्या हाताचा फलंदाज, गोलंदाज देखील उजव्या हाताचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बनी तर बनी नाहीतर अब्दुल गनी दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर असताना पहिला चेंडूवरती 1 गडी गारद करण्याची संधी होती, मात्र ती संधी गमावून बसलाय. अनिकेत पवार यावेळी संजीवनी दिले मी म्हणेन. यावेळी निखिल नाही केला. यावेळी महेश आगले षटकातील तिसरा चेंडू सामोरे जाईल. यावेळी टप्पा चेंडूचा तिकीट 6 धावांसाठी कन्फर्म होत आहे. हवाई सफर षटकार. तर यावेळेस महेश आगलावे
स्वतःवरती अंकुश ठेवू शकत नाही, मात्र षटकाराने आपली ओळख, आपला परिचय आपल्याला स्वतःला इंट्रोड्यूस करून देतोय. षटकाराने खाता बोलाय. फलंदाज आजच्या दिवसातील 9वा फलंदाज, यावेळी दुसऱ्या चेंडूतील षटकार घेतलाय. जबरदस्त स्कोरिंगची भूमिका. यावेळी फुलटा चेंडू दिशा दिले, चेंडू थांबणार नाही. फाईन लेग सीमारेषेच्या टोक्या. प्रेशर बघा किती या गोलंदाजावरती, कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होणार होता, मात्र क्षेत्ररक्षण थोडं अलगर्जीपणा दाखवली. त्याचाच प्रेशर घेऊन यावेळेस फलंदाज मात्र सायरा वायरा झालाय. महेश आगलावे 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. यावेळेस फलंदाज उजव्या हाताचा नावात त्याची आग आहे, तोच फलंदाज महेश आगलावे यावेळेस जबरदस्त फटकेबाजी करतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्यासाठी फलंदाज उजव्या हाताचा तयार. फलंदाज यावेळेस जबरदस्त क्लिअर केला, गॅप शोधलाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त मास्तर. यावेळेस 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 10.00 ची सरासरी पार पाडावले. समीकरण होता 12.25 समीकरण पार पाडायचं, मात्र तो समीकरण पूर्णपणे हलका होऊन बसलाय. येणारे चेंडू असतील 12, गरजेचे मात्र अद्याप 20 धावांची. 10.00 ची सरासरी. मात्र एक मोठा फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा, नावात त्याच्या आग आहे, तोच फलंदाज महेश आगलावे. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने निकलतोय. जबरदस्त वाखाणेजोगी फलंदाजी, अफलातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. मात्र तोच यावेळेस ज्याच्या झेल ड्रॉप केला होता निखिल नाईक, तोच यावेळी उजव्या हाताचा फलंदाज. षटक क्रमांक 2 अनिकेत पवार. यावेळी अलकातरी सन्मान दिला, हेरलाय, कारण आपला फलंदाज भागीदार आपला चांगला खेळ खेळतोय, तर आपण संयमाने केलं. यालाच म्हणतात इंटरनॅशनल क्रिकेट. जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य यावेळेस दाखवतो फलंदाज निखिल नाईक. या वादे निखिल जबरदस्त खेळ. 11 चेंडू अद्याप 19 धावांची गरज. मोठा फलंदाज महेश आगलावे, उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक उभा. फलंदाज षटक क्रमांक 2 अनिकेत पवार. याचा चेंडू जबरदस्त चेंडू. यावेळी नशिबाची साथ लाभत होती, मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त केलाय. विपुल याने क्षेत्ररक्षण दाखवलंय आपल्या संघासाठी. त्याने तब्बल 3 धावा वाचवल्यात. 3 जर संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावफलकावरती धावा लागतात ते 19. जबरदस्त खेळ पाहू शकतोय. कधी बाजी इधर तर कभी बाजी उधर, असे यावेळेस सामना आपण पाहू शकाल. मात्र फलंदाज यावेळेस निखिल नाईक स्ट्राईकला उभा. मोठा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रात प्रवीण गरज. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच जर वाचवल्या. 2 धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो. मात्र
यावेळी जबरदस्त खेळ, यावेळी अप्रतिम मारा, जबरदस्त मारा. तर नक्कीच यावेळी जबरदस्त खेळ करतोय अनिकेत पवार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट लेगला यावेळी आपण विचार केला, खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्यानं एक धाव लावेल, एका धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र डबल दुरी 22 धावा, 2च्या पुढे 2, 2च्या पाठी 2, 9 लॉस 22 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार एखादा फटका या सामन्याचं चित्रण. यावेळेस बॅट धन्यवाद डीजे मास्टर. येणारे चेंडू असतील मात्र 9 धावांची. तर यावेळेस पेंदर गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व माननीय संतोष बाबूराव भोईर, माननीय सरपंच यांचा यावेळेस आगमन होत आहे. साहेबांना विनंती करतोय यायचं आपण मंचावरती आणि असंग्रस्त व्हायचं आहे. कुलदेवत क्रिकेट दल पेंदर यांच्या आयोजित आपल्या शृंखलेचे हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांनी आमच्या प्रथम पारितोषिक तब्बल 60,000 रुपये आणि भव्य चषक केल्याबद्दल आपलं सहर्ष आभार आणि देखील आपला सहर्ष स्वागत करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. यावेळी साहेबांचं स्वागत केलंय षटकार मारून यावेळी महेश आगलाव्यानं. येणारे चेंडू असतील 6, गरजेची मात्र 9 धावांची. फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला मात्र एड बदलतोय. निखिल नाईक 6 चेंडू 9 धावांची गरज. आणि देखील चालू शकेल नाणेफेकीचा आधार घेतला तर गोलंदाज अविनाश पवार यावेळी ब्लॉकचा वापर करतोय. प्रशांत चुकी करतोय, यावेळी चुकीला माफी नाही. सावकार धन्यवाद. यावेळी पुन्हा एकदा चुकी दाखवते सोपान नेरुकर. या ठिकाणी यांचं आगमन झालंय. विनंती करतो दादांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अद्याप 5 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस एकदा सहजरित्या पुन्हा दुसरीचा धाडच नाही, मात्र एकच धाव लावेल कारण त्यांनी हेरलाय की फलंदाज महेश आगलावे आपल्या बॅटीतून आग ओघलतोय. जबरदस्त खेळ दाखवतोय. अप्रतिम ट्रिमेंडस अफलातून ड्रायफ्रूट जबरदस्त फलंदाजी करणारा महेश आगलावे एका हाती किंडल लढतोय. अप्रतिम खेळ या मैदानावरती दाखवतोय. उजव्या हाताचा फलंदाज तयार. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. बघा चांगलं किती क्रिकेटचा मादक सौंदर्य. चेंडू बरा आणि सामना जिंकलाय. यावेळेस धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस तनुजा मजकूर संघाचा संघनायक तसेच कोलवाडी संघाचा संघनायक आणि किरवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. फक्त संघनायकच येईल. तर नितीन कोपरकर यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. यावेळेस तिन्ही संघाच्या संघनायकाला कॉल असेल की आपण लगेच यायचं आहे. यावेळेस मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय. नो डाऊट जबरदस्त खेळ, नाबाद खेळी करणारा, विजयी फटका गाजवणारा, एकमेव नामवंत फलंदाज, आग ओकणारा फलंदाज महेश आगलाय. क्या बात आहे. जबरदस्त मॅन ऑफ द मॅच हिरो. 8 चेंडू आणि 26 धावा एका हाती किंडल लढवली. तर मी विनंती करतो सन्माननीय श्री संतोष बाबूराव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या फलंदाजाला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. जबरदस्त खेळ यावेळी महेश आगलाय.